सब्जेक्ट असा असल्यामुळे तर नाही होत असं. रामकृष्ण हरी. आम्ही आलो संत तुकाराम गोळीला, जो हिंदीमध्ये सुबोध भावे, आणि त्याचा आपण रिव्ह्यू करूया. तर इथं गोंधळ आहे. कदाचित ते लोक म्हणतात की मूवी प्ले नाही होऊ शकत, कोड रिसिव्ह नाही आला असं म्हणतात. काय माहीत, ऑडियन्स नाही आहे त्यामुळे म्हणतात की खरंच कोड नाही. चला बघूयात. नाही तसं नाही ना, आम्ही त्याच शो करतात आणि त्यामुळेच मग आम्हालाही तो डाऊट येतो किंवा आम्हालाही वाटतं की बाबा ती रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असते. आता ते झालं काय झालं तो भाग वेगळा आहे. आमच्या असते बरोबर. तर शोकांतिका वाटते किंवा मग आता आमचं कदाचित नशीब करत किंवा काय आता पण मागच्या वेळेस कन्नड मूवी आणि आता मराठी मूवी, त्याच्यावर तुम्ही जसं सांगत आहात त्यात पण मग तेच झालं की ऑडियन्स कमी आहे. ठीक आहे चालेल. तुम्ही निराशा ओव्हरऑल जर अशा सब्जेक्टबाबत संत तुकाराम ज्याकरता सुबोध भावे या व्यक्तीने किंवा त्या लोकांनी जर इतकी मेहनत घेऊन तो मूवी बनवला आहे आणि हिंदीमध्ये बनवला आहे, की सब्जेक्ट मराठी आहे, की मराठी एक संत आहेत, त्यांना मराठी ॲक्च्युली फक्त मराठीकरता बांधण्याकरता ते बनलेलीच नाही आहे, ते विश्वसंत आहेत संत तुकाराम. आणि अशा संत तुकारामांचा मूवी यांनी प्रयत्न करून बनवला आणि त्यानंतर इथं सिस्टम ही जबाबदारी मूवी मेकर्सची पण आहे, सिस्टम डिस्ट्रीब्युटर्सची पण आहे आणि आता या थिएटरची पण आहे. आणि हे लोक सांगतात की आमची जबाबदारी नाही. आम्ही तो सुबोध भावे आणि मंडळी आम्ही फार आशा घेऊन आलेलो. आता तरी प्रयत्न करू अजूनही की आम्ही हा चित्रपट बघता यावा मला आणि आम्ही त्याबद्दल अजून लोकांना सांगता यावं. फार इच्छा होती, आनंद होता की संत तुकारामांना तुम्ही लार्जर ऑडियन्स समोर आणलं.